धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळेल असा दावा शिवसेनेच्या फुटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जो युक्तिवाद सुरू आहे, या युक्तिवादादरम्यान देवदत्त कामत यांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेनेमधून जे 16 आमदार फुटले होते एकनाथ शिंदेचं, या 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जे 10वं परिशिष्ट आहे, या 10व्या परिशिष्टात दिलेल्या तरतुदीनुसार अपात्र घोषित केलं पाहिजे होतं. परंतु विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र घोषित केलं नाही, तर ते आमदार जे आहेत त्या आमदारांचा वेगळा जो गट आहे त्या गटाला मान्यता दिलेली दिसून येते. आणि विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय का घेतला, कशाच्या आधारे घेतला, तर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं जे धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे, हे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांना देण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या आधारे हा निर्णय दिलेला दिसून येतो. परंतु देवदत्त कामत यांचं म्हणणं होतं की विधानसभा अध्यक्षाच्या अपात्रतेचा निकाल बाकी असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देण्याची जी कृती होती ती पूर्णपणे बेकायदेशीर कृती होती. कारण निवडणूक आयोगाला अशा प्रकारे चिन्ह देण्याचा अधिकार जो आहे तो चिन्ह देण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग जास्तीत जास्त दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे चिन्ह गोठवू शकले असते, परंतु निवडणूक आयोगाने पक्षांतर बंदी संदर्भातले कायदे असतील, चिन्ह वाटप संदर्भातले जे वेगवेगळे नियम आहेत, या नियमांचा सारासार विचार न करता एकनाथ शिंदे गटाला फायदा मिळवून देण्यासाठी धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत ते आमदार अपात्र आहेत आणि त्या आमदारांना जर अपात्र केलं तर आपोआप शिवसेना या पक्षावरचा किंवा चिन्हावरचा जो दावा होतो तो दावा ऑटोमॅटिक खारिज होतो. आणि हा दावा ऑटोमॅटिक खारिज झाल्यामुळे शिवसेनाचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळतं. कारण शिवसेना पक्षाचे ते प्रमुख होते, त्यांच्यावर त्यांची मालकी होती, म्हणून धनुष्यबाण या चिन्हावर उद्धव ठाकरे यांचा दावा आहे किंवा उद्धव ठाकरे यांचं ते चिन्ह आहे असं